साथियों, नमस्कार. मी अण्णासाहेब ठाकतोडे दौंडगावकर आपले राजर्षी न्यूज उज्ज्वल भारतमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. साथियों, आज मी तुम्हाला संत गुरु रविदास महाराज यांच्याविषयी काही असे अद्भुत आपणाला गौरवान्वित करेल असे दोहे आपल्या समोर तो मी बोलणारच आहे. परंतु त्या दोह्यांच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये अशी काही एनर्जी, अशी काही ऊर्जा मिळेल की तुम्हाला असे वाटेल की गुरु रविदास महाराज यापूर्वी आम्हाला कोणी का सांगितले नाही. गुरु रविदास महाराजांची वाणी खूप मंजूळ आहे. तुम्ही त्या वाणीला नीट समजून जर घेतले, जास्तीत जास्त खोलवर जर गेले, तुम्हाला आता अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या जीवनामध्ये कायाकल्प केला, काया पलट करून दाखवला. माझे जीवन या विचाराने इतके भारावून गेले की रविदास महाराज माझ्या जीवनामध्ये, माझ्या शालेय जीवनात जर आले असते तर किती काहीतरी करता आले असते. तरीही साथियो, बंधूंनो, त्याचे भलेही दुःख वाटत असले तरी सुद्धा देखील माझे उर्वरित राहिलेले आयुष्य समाजाच्या आणि दीनदलित दुःखी लोकांच्या कामी यावे यासाठी माझी सतत धडपड राहील, यातील मात्र ही शंका नाही. गुरु रविदास महाराजांचे विचार घराघरात पोचावे आणि ते कसे पोहोचतील यासाठी मी दिवस रात्र या चिंतेत बसलेलो असतो. परंतु ज्यावेळेस मी पाहतो की माझा खिसा खाली आहे, दुःख तर होते, पण तरीही देखील मी दुःख करत बसत नाही, प्रयत्न करतो. आणि आज त्या प्रयत्नांना मला फळ आले आहे. मी आज रविदासांची ही गुरुवाणी, अमृतवाणी समाजाच्या दारात घेऊन जाण्यासाठी आता तयार झालो आहे. त्यासाठी मी काही दिवसांपूर्वी नागपूरहून प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर चांदेकर लिखित आद्य क्रांतीचे प्रणेते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज हा ग्रंथ आपल्या सेवेसाठी आणि आपल्या घरात पोहोचवण्यासाठी येणार आहे. ज्यांना कुणाला हा ग्रंथ हवा असेल तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा ग्रंथ आपणाला सहज माझ्याकडे मिळू शकेल अशी व्यवस्था मी केलेली आहे. यासाठी मी काही नियोजित कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. त्याबाबत मी थोडेसे काही नियोजन केले आहे. ते नियोजन असे आहे की सदर हा ग्रंथ प्रत्येक तालुक्यातील कमीत कमी 10, 15, 20 अशा कुटुंबामध्ये गेला पाहिजे. अशा लोकांच्या हाती तो गेला पाहिजे की ज्या लोकांना संत गुरु रविदासांबद्दल
आदर आणि सन्मान आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. आपल्या समाजाबाबत सार्थ अभिमान आहे. अशा लोकांच्या हाती तो ग्रंथ जावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. आणि यासाठी मी कसोशीने त्या प्रयत्नासाठी लागलो आहे. यासाठी माझे काही सन्माननीय मित्र यामध्ये सहभाग घेणार आहे. काही नातेसंबंधित नातलग सुद्धा या कार्यामध्ये सहभागी होणार आहेत. आपण सुद्धा होताल अशी अपेक्षा आहे. माझ्या कृतीप्रमाणे मी आज 20 ग्रंथ बुक केलेले आहेत. मी माझ्या कृतीप्रमाणे 20 ग्रंथ पोस्टाने मागवलेले आहेत. आज उद्याकडे ते येतीलच. ते आल्यानंतर मी एक कार्यक्रम नियोजित केला आहे आणि तो कार्यक्रमाची रूपरेखा मी थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगतो. प्रथम मी एक अहमदनगर जिल्ह्याचा एक डायग्राम तयार करतोय. त्या डायग्राम मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण यांची एकूण संख्या आणि प्रत्येक गणामध्ये कमीत कमी 4-5 संत गुरु रविदास महाराजांचे ग्रंथ पोहोच झाले पाहिजे अशी अपेक्षा करतो. मला असे समजले की अहमदनगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 100 पंचायत समिती गण आहेत, या त्याच्या आसपास आहेत. आपण ग्राह्य धरूया की सरासरी ते 100 गण आहेत. आणि प्रत्येक गणामध्ये जवळजवळ 4-5, 10, 2, 4 अशी लहान मोठी गावे त्यामध्ये आहेत. यामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिका सोडलेल्या आहेत. प्रथमतः जिल्हा परिषद पंचायत समिती गणाचाच मी या ठिकाणी विचार केला आहे. एकदम ग्रामीण भागामध्ये, ज्या दुर्मिळ भागामध्ये शक्यतो कुणी नेते पुढारी लोक जास्त करून जात नाहीत, अशा भागामध्ये हा ग्रंथ तेथील आपल्या समाजाच्या हातात देण्यासाठी मी जाणार आहे. किंवा माझेवाले जे बंधू असतील, समाज बंधू असतील, मित्र असतील, सहकारी असतील आणि या विचाराचे स्वतःहून ते प्रचारक बनतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी करून वाटचाल करायचं ठरविले आहे. या वाटचालीमध्ये यश किती मिळेल, अपयश किती येईल मला माहीत नाही. मी फक्त प्रयत्न करणार आहे. भुशात भाले मारून कुणाला आशाला लावणार नाही. तरी सुद्धा मी माझा पत्ता ग्रंथ मिळण्याचा आपल्या समोर या व्हिडिओमध्ये देत आहे. श्री अण्णासाहेब कोंडाजी धाकतोडे, दवणगावकर, संत गुरु रविदास नगर, मुक्काम पोस्ट कोल्हार खुर्द, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. यापूर्वी तो अहमदनगर नावाने ओळखला जात होता आपला जिल्हा. तर ज्या ज्या लोकांना, ज्या ज्या समाज बांधवांना हा मी ग्रंथ दिला, त्यांच्याकडून माझी एक अपेक्षा आहे. ग्रंथाची किंमत ही 90 रुपये आहे. ग्रंथाची किंमत 90 रुपये आहे. आपलं कर्तव्य हे असेल की आपण पोस्टेजसह त्याचीवाली 100 रुपये किंमत झाली. आणि आपलं कर्तव्य एवढंच आहे, समाज उरून जर फेडायचं असेल तर आपण एकतर 20 पुस्तकं मला दान म्हणून 2000 रुपये द्यायची, किंवा एका जास्त भरीव पुस्तकाची किंमत एक सौजन्य निधी आपल्या समाजापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून 100 ऐवजी 200 रुपये द्यायचे. ग्रंथ आपल्याला माझ्याकडं या ठिकाणी घरी उपलब्ध होऊन जाईल. आणि ज्यांना असं वाटतं की जे मी कार्य करतो त्या कार्यामध्ये
तुमचाही खारीचा वाटा असावा असे वाटत असेल तर माझ्या खांद्याला खांदा लावून चालायचंय. कारण आपण समाजाचं देणं लागतंय. जोपर्यंत आपण आपल्या समाजापर्यंत जाऊन संत गुरु रविदास महाराज यांची अमृत वाणी घराघरात पोचू शकलो नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसायचं नाही. आणि ज्या वेळेस ही अमृतवाणी घराघरातल्या आपल्या माणसापर्यंत पोचल, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की जे परिवर्तन माझ्यामध्ये झालं, मेंदूमध्ये सुद्धा फरक पडला, जगण्या वागण्यात सुद्धा फरक पडला, मान सन्मान देण्यामध्ये सुद्धा फरक पडला, टेन्शन मुक्त राहण्याचा एक शरीराला उलट देणगी मिळाली. आणि समाज कल्याणार्थ आपल्याला काहीतरी केलं पाहिजे अशी उर्मी आतमधून उसळली. म्हणून हा प्रोग्राम मी हाती घेतला आहे. तुम्ही या माझ्या कार्यामध्ये सहभागी होताल अशी मला 101% खात्री आहे. चलता चलता 900, 200, 500, 1000, 2000 रुपये असेच उडून टाकतोय. मी अलीकडे पाहतो लग्नामध्ये आपल्या समाजाचे लोक 1-2 लाख नव्हे, 10-10, 15-15, 20-20, 50-50 लाखापर्यंतचे कोट्यावधी रुपये काही खर्च करणारे पाहिजे आहेत. आपण त्यांच्या लग्नाला जातो आणि तिथली ती दारू गोळा, तिथे लाइटिंग, रोषणाई, खाणं पिणं पाहतो आणि मनामध्ये नाहकन सुरत बसतो. मित्रांनो, सोडू नका. उलट आपल्याला त्याचा आनंद आहे, परंतु त्यांचा पैसा जो फालतूमध्ये गेला असं मला तरी वाटतंय. कारण का, आनंद 2 दिवसाचा असतो. 2 दिवसाच्या आनंदामध्ये तुम्ही लाखो रुपयांचा चुराडा करता आणि इकडं आपला समाज दैनावस्थेमध्ये दारिद्र्यामध्ये खिसवत पडलेला आहे. त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी जाणीव ठेवली तर मला असं वाटतं की त्यांना जिथे जी मोक्ष मिळाला असं समजायला काही हरकत नाही. तेव्हा हा ग्रंथ समाजाच्या प्रत्येक दारापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न भविष्यामध्ये करायचा आहे. आपल्या समाजाची संख्या किती आहे या निमित्ताने चलता चलता त्या गावामध्ये सुद्धा देखील आम्ही सर्वे पण करणार आहोत. आपल्या समाज बांधवांचे फोन नंबर, मोबाईल नंबर आणि त्यांचा पूर्ण पत्ता टिपून घेणार आहोत, जेणेकरून भविष्यामध्ये आपण आपल्या समाजाची अहमदनगर जिल्हास्तरीय एक डायरी जर तयार केली तर भविष्यातील वधूवर सूचक मंडळ स्थापन करून तुम्हाला जागच्या जागी सगळ्या गोष्टी मिळू शकतील अशी व्यवस्था होईल. परंतु त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, एक सामाजिक ऋण म्हणून आपण आमच्या या कार्याला आर्थिक मदत केली पाहिजे. कोणाला किती करायचे हा त्याचा विषय आहे, आमचा त्यासाठी आग्रह नाही. परंतु आम्ही एकीकडे इतका अफाट खर्च करतो की जो आमच्या समाजाच्या काहीच कामाचा नाही. मोठेपणाचा सुद्धा देखील काही राहिलेलं नाही. मोठापणा त्याच व्यक्तींना मिळतो की ज्याच्या अंगी गुण असतात, ज्याच्या अंगी गुण असतात आणि काहीतरी समाजासाठी लढण्याची धडपड असते, अशा लोकांनाच तो मोठेपणा मिळतो. काहींना असं वाटतं की आम्ही खूप मोठा कार्यक्रम केला म्हणून मोठापणा नाही. आपल्या समाजाचा गैरवापर होतोय, आपण कढीपत्त्याप्रमाणे वापरलं जातोय, एवढं भान आपल्या समाजाने ध्यानात ठेवावं. म्हणून नाकच आपल्या पैशाची उधळण करू नका. आर्थिक नुकसान भरपाई होत नसते आणि भरून काढण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून आपला पैसा सांभाळून वापरा. एका मोठमोठ्या लग्नामध्ये गोरगरिबांची शेकडो लग्ने होऊ शकतील, एवढं एक मोठाचं लग्न होत आहे. त्याच्याबद्दल आपण थोडं सजग राहिलं पाहिजे. मला कोणाला दुखवायचं नाही, बिलकुल माझा तो हेतू नाही.
फक्त खाली आपण आपली समाजाला जागृत करण्यासाठी आपलं देणं लागतंय, एवढं बाकी आपण ध्यानात ठेवावं. आपल्या समाजामध्ये अनेक नेते आहेत, पुढारी आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यांना सुद्धा माझी विनंती राहील, त्यांना सुद्धा देखील माझी विनंती राहील की बाबांनो, तुम्ही सुद्धा पैशाला सांभाळा. कारण पैशासारखं सुख बी नाही आणि दुःख बी नाही. म्हणून पैसा सांभाळून वापरा, चांगल्या जागी वापरा की आणि त्याची वाढ होईल याच्याकडे लक्ष द्या. त्यासाठी वाम मार्ग वापरू नका, वाम मार्गाला बिलकुल जाऊ नका. सत्याच्या मार्गाने सुद्धा जीवनामध्ये बदल करता येतात. आणि यासाठी आपल्याला संत गुरु रविदास महाराजांच्या त्या दोह्याची पुन्हा एकदा आठवण करून देतो मी. धन संचय दुख देत है, धन संचय दुख देत है, धन त्यागे सुख होय. धन संचय दुख देत है, धन त्यागे सुख होय. हा रविदासांचा एक दोहा आहे. आणि ह्या दोह्यातून माझ्या कृतीप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे मला असं समजलंय, धन साचवणं हे दुःखाला एक तर कारण आहे. कारण द्रव्य धन साठवल्यानंतर त्याचं संरक्षण आलं, संरक्षणाबरोबर त्याचबरोबर त्याचा अपव्यय झाला. कोणी चोरून नेलं, दरोडा पडला, टॅक्स पडला, इन्कम टॅक्सची धाड पडली, त्याच्यामध्ये सुद्धा देखील छोटी पगार केला. मग असा पैसा आपल्याकडं धन आहे, आपण ऐसा पैसा आपल्या समाजाच्या ज्या काही संस्था असतात त्यांच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. भले त्या आर्थिक उलाढाल करणाऱ्या संस्था असो, सहकारी संस्था असो, पतसंस्था असो किंवा सामाजिक संस्था असो. बँकेच्या नियमाप्रमाणे जे काही पैसे मिळतात ते तुम्हाला सुद्धा देखील तिथून मिळू शकतात. उलट अशा संस्थांमध्ये पैसा गुंतवला होता, आपल्या समाजाचा उद्धार त्याच्यातून होईल. कमी व्याजदरामधून आपल्या समाजाला पायावर उभं करता येईल असं आहे त्याच्यात. म्हणजे तुमचा पैसा सुरक्षित आहे. आणि सामाजिक संस्थांना दिलेला पैसा असतो त्याला तुम्हाला टॅक्स पण सुद्धा भरावा लागत नाही, वाचता येतं. आणि त्यासाठी मी सेपरेट तुम्हाला त्यासाठी एक व्हिडिओ बनवतो. तर बिनकामाचा पैसा जवळ बाळगू नये, त्याला कामी लावावे, योग्य कामी लावावे, म्हणजे दुःख येणार नाही. आणि आपल्याला आनंदी राहायचं असेल, टेन्शन मुक्त राहायचं असेल तर जरूर आपण ह्या गोष्टीचा अवलंब करावा. आता एक सामाजिक कार्य, सामाजिक ऋणातून मुक्त व्हायचंय म्हणून एवढा सहजासहजी थोड्या रकमेने तर होता येत नाही. वेळच्या वेळी जयंती आली, एखादा कार्यक्रम आला, त्या कार्यक्रमामध्ये 2 रुपये देणगी द्यावाच लागते, दान धर्म करावाच लागतो, खर्च करावा लागतो. आणि त्याच्यामधून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. यासाठी आपण जी काही एक संस्था या माध्यमातून निर्माण करणार आहोत तशी संस्था रजिस्टर आहे. परंतु नवीन कार्यासाठी नवीन विचारधारेचे लोक ज्यावेळेस जुळतील त्या सर्वांचा एकत्र विचार करून जे काही शेवट त्याचा अंतिम निर्णय होईल त्याप्रमाणे त्याची ध्येय उद्दिष्ट ठरवली जातील. अशा कार्यामध्ये आमचे मित्र समाज बांधव नामदेव केदारी साहेब पोलीस पाटील आहेत, समाजसेवक अशोकराव वागचौरे आहेत, नंतर प्राध्यापक पोटे सर आहेत,
आमचे बंधू भाऊसाहेब धाकतोडे आहेत, आमचे मित्र पोपटराव कानडे आहेत, केशव कानडे आहेत, सुभाषराव साळवे आहेत, की जे एका संस्थेचे आश्रमशाळा संत गुरु रविदास महाराजजी आश्रमशाळा चे संस्थापक अध्यक्ष आहेत, बाबा आंबेडकर आहेत, विलास धस साहेब आहेत, पोलीस अधिकारी राहिले, राजेंद्र केरूजी तुपे आहेत, भाऊसाहेब तुपे आहेत, बाबासाहेब तुपे आहेत, जनार्दन वाकचौरे साहेब आहेत. असे सगळ्यांची मी तर नाव घेऊ शकत नाही, पण जी थोडकी मला जी फास्ट तात्काळ आठवली मी ती नावं आपल्यासमोर वाचली नव्हे सांगितली, की जी माझ्या तोंडामध्ये आहेत ती बोललो. पण ज्या वेळेस आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये जाऊ, तर त्या ठिकाणी आपल्या समाजाची कोण मोठमोठी माणसं आहेत आणि ज्यांना समाजकार्यात वेळ आहे, तर अशा लोकांना हिरून आम्ही प्रथमतः त्यांच्याकडे जाऊन जे शिक्षक आहेत, नोकरीला आहेत, थोडे सदन आहेत, 2 रुपये खर्च करण्याची ज्यांची कुवत आहे, आम्ही प्रथम त्यांच्याकडे जाऊ. गरीबाकडं जाऊन बस काम तर होणार नाही, कारण त्याची खायची पंचायत आहे. त्यांचीच मुलं कशी शिकतात शाळेमध्ये त्यांचीच त्यांना माहीत आहेत, कारण त्या गरिबीचे चटके आम्ही सुद्धा खाल्लेले आहेत. पेन खरेदी करायची ताकद नाही इथपर्यंत आपल्या समाजाची काही ठिकाणी अवस्था आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या समाज बांधवांनी ज्यांच्या हाती हा व्हिडिओ पडेल त्यांनी आमच्याशी संपर्क केला पाहिजे. त्यासाठी माझी फोन पे आणि गुगल पेची याचा स्कॅन कोड सुद्धा देखील मी याच्यावरती येणार आहे, की जेणेकरून तो पैसा माझ्याकडे जर पाठवला तर मी त्याचं संपूर्ण रेकॉर्ड ठेवून ते मी आपल्याला पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल की कोणी या समाजकार्यासाठी या ग्रंथासाठी किती आर्थिक मदत केली, किती नाही, आणि त्यांचा मान सन्मान पुढील रविदास जयंतीपर्यंत आपण भला मोठा कार्यक्रम ठेवून करणार याच्या पद्धतीने मात्र शंका नाही. आणि कार्यक्रम असा कसा ठेवायचा याबद्दल मी काही विचार केला, माझ्या मित्रांबरोबर सहकार्यांबरोबर चर्चा केली आणि बहुतेकांनी याच्यामध्ये मला पॉझिटिव्ह संमती दिलेली आहे, सकारात्मक संमती दिलेली आहे. आणि ती सकारात्मक संमती अशी आहे, ज्या वेळेस आपण समाजाच्या महत्त्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये सरासरी एका तालुक्यात 100 ग्रंथ, रविदास महाराजांचे सरासरी 100 ग्रंथ एका तालुक्यामध्ये देऊ, त्यावेळेस आपल्या समाजाचे जवळजवळ 14 तालुके आहेत. आणि 14 तालुक्यामधले जर आणि हे 100 ग्रंथ यांचा जर गुणाकार केला तर 1400 ग्रंथ आपण ज्या वेळेस एका कार्यक्रमाच्या हेतूने प्रेरित होऊन लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. आणि आमचा एकच हेतू असेल, तो साध्य समाज हितासाठी करायचा आहे. आमचा एकच हेतू राहील की आपण आपल्या पत्नीला, मुलाला, मुलीला, कुणाला तरी एकालाच आम्ही तुम्हाला जो ग्रंथ देऊ, तुमची फक्त जबाबदारी आहे तुम्हाला ठरवून दिलेल्या दिवशी तुम्ही त्या कार्यक्रमासाठी हजर राहायचं आहे. आणि तो कार्यक्रम असा असेल, ग्रंथ तुम्ही तो वाचला आहे, थोडीफार आपल्या बुद्धीमध्ये फरक तर 100% पडणार.
तुमची सकारात्मक कार्य करण्याची शक्ती ऑटोमॅटिक तयार होणार. तो ग्रंथ नीट समजला नाही तर एकदा, दोनदा, तीनदा, 10दा वाचून काढा. तुम्हाला पटला तुमच्या मुलाला द्या, बायकोला द्या. बायकोला वाचता येत असेल तर बायकोला द्या, मुलाला द्या, मुलीला द्या, सुनेला द्या, आपल्या अख्ख्या कुटुंबाला द्या. तो ग्रंथ वाचल्यानंतर मी तुम्हाला 100% खात्रीपूर्वक सांगतो की तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती आल्याशिवाय राहणार नाही. ही जादू नाही, हा चमत्कार पण नव्हे. आपल्या गुरु रविदास महाराजांची जी रसाळ अमृतवाणी आहे, ती अमृतवाणीचं राहून राहून वाचन आणि पठण जर केलं काही डोळ्यांचं, तर तुमच्यात स्वतः बदल होईल की मी कसं शांतपणे माझं घरामध्ये वागलं पाहिजे. तुम्ही शांतपणे घरात बोललात, वागलात, नशामुक्त झालात, अंधश्रद्धेतून बाहेर निघालात, तर तुमचं संपूर्ण कुटुंब तुमच्याबद्दल आदर सन्मान तर करेलच, परंतु माझ्या कुटुंब प्रमुखाने आम्हाला सुधरवलं हा सार्थ अभिमान त्यांच्यामध्ये राहील. आणि हाच तुमचा गुण भविष्यामध्ये तुमचे मुलं बाळांबरोबर तुमचे नातू पंतू घेतील. आणि आपल्या समाजामध्ये अशी काही प्रेरणा जागृत होऊन जाईल की आपला समाज पुन्हा या देशामध्ये 1 नंबरला आल्याशिवाय राहणार नाही. हे मी 100% तुम्हाला सांगतो. म्हणून आपल्या समाजाला लागलेली सगळ्यात मोठी जी कीड आहे ती कीड काढण्यासाठी, अंधश्रद्धेची कीड ही काढण्यासाठी, खर्च करण्याची कीड ती काढण्यासाठी, नशा लागलेली कीड ती काढण्यासाठी, दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची कीड, नाकर्तेपणाची, ती कीड काढल्याशिवाय राहिली जाणार. आणि जगाचे सुद्धा कल्याण आपल्याबरोबर इतर समाजात सुद्धा कसं होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमचे गुरु माऊली रविदास महाराज प्रसन्न राहिल्याशिवाय नाही राहणार नाही. म्हणून म्हणतात रविदास महाराज, ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न, छोट बडो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय. मी आता या ठिकाणी थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत बनलेलं आहे. मित्रांनो, जरूर मला फोन करा, मेसेज टाका आणि आपल्या आलेल्या प्रत्येक मेसेजचा व्हिडिओमध्ये कॉमेंट करायला चान्स आहे की नाही मला माहिती नाही. कॉमेंट करता येत असेल तर जरूर करा, नसेल तर मी माझा व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर या व्हिडिओमध्ये देणार आहे, माझा पत्ता देणार आहे. तुम्हाला माझ्याशी संपर्क करण्यासाठी त्याच्यामधून तुम्हाला अवघड काही जाणार नाही. आणि तुमचा प्रत्येकाचा फोन कॉल जरी मला उचलता आला नाही, मी परत तुम्हाला रिपीट फोन करेन. आणि शक्यतो व्हॉट्सअपला जर मेसेज टाकला तर मी तुम्हाला परत फोन त्याच्यावरून करू शकेन, एवढं मी बाकी 100% सांगू शकेन. अनवधाने एखादा कोणाचा फोन घ्यायचा राहून गेला किंवा करायचा राहून गेला तर जरूर मला मेसेज किंवा आपण परत फोन करा. कारण मला एवढं माहीत आहे की मी हे कार्य हाती घेतल्यानंतर खूप बिझी होणार आहे, खूप गुंतला जाणार आहे. आणि गुंतवल्यानंतर कदाचित मला त्याच्यातून वेळ मिळेल की नाही सांगता येत, परंतु आपल्याला रिप्लाय जरूर मिळेल. नाही मिळालं तर टपाला खाती एखादं पत्र पाठवा, कमीत कमी त्याच्यामुळं का विना मला समजेल. तर मित्रांनो, हा जो पुढील रविदास जयंतीला जो कार्यक्रम घ्यायचा आहे तो आपण 7 दिवस आपल्या समाजाचा संत शिरोमणी गुरु रविदास महाराज अमृतवाणी सप्ताह असा आपण घेणार आहोत. आणि पूर्ण जिल्हास्तरीय घेण्याचा सुरुवातीला प्रयत्न करू, त्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये आपण घ्यायचा प्रयत्न करू. सगळ्यांनी आपल्या इतर कोणत्याही सामाजिक संघटना असेल, राजकीय पार्ट्या असेल, त्याच्या जिकडं तिकडं ते बाजूला ठेवा. आपण समाजहिताचं कार्य म्हणून एका ठिकाणी या ठिकाणी यायचं आहे. राजकारण बाजूला ठेवा. आपल्या समाजाचा सामाजिक आर्थिक विकास कसा होईल
याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि हे लक्ष देण्यासाठीच आपण 7 दिवस जो सप्ताह समारंभ घेऊ, त्यामध्ये आपण रविदासांचे दोहे ग्रंथ वाचन त्या ठिकाणी सामूहिकरित्या करणार आहोत. त्याचबरोबर रोज संविधानावर बोलणाऱ्या वक्त्यांचं जे भारतीय संविधान आहे त्या संविधानावर बोलणारे वक्ते आपण त्या ठिकाणी पाचारण करणार आहोत, की जेणेकरून आमच्या समाज बांधवांना त्याचा लाभ झाला पाहिजे. आपल्याला आपल्या भारतीय संविधानाचे हक्क अधिकार कळाले पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या समाजातील जी कोणी डॉक्टर, इंजिनियर, वकील आहेत त्यांचं सुद्धा या कार्यासाठी लाभ व्हावं असं मी याच्यातून इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय रविदास, जय भीम, धन्यवाद.